हॅलो, नमस्कार सर. हा नमस्कार, बोला ना. सर, आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला फोन येत आहे, की शेवटच्या आठवड्यामध्ये जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पाऊस कसा राहणार? तर सविस्तर अपडेट द्यावी सर शेतकऱ्यांना. आज आहे 18 जून 2026. हो, बरोबर सर. मी खूप दिवसापासून म्हणलं की 21 जून ते 30 जूनच्या दरम्यान हो. महाराष्ट्रात परत पावसाला सुरुवात होणार आहे. हो, हो. बरोबर सर. पण इतर सगळे बाकीचे सगळे म्हणजे दुष्काळच पडेल म्हणतात. पण हो. शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी माझ्यातर्फे. हां. जूनच्या शेवटच्या आठवड्यात चांगला पेरणीयोग्य पाऊस पडणार आहे. चांगला जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणीयोग्य पाऊस पडेल. 21 जून पासून जे सुरुवात होईल हां. पण 30 तारखेपर्यंत हां, आणि हां. 1-2 जुलैपर्यंत देखील राहील पुन्हा ते पाऊस असा दररोज वेगवेगळ्या भागात. हो का? मात्र सर 21 तारखेपासून तर आपल्याला समोर कोणकोणत्या भागातनी आणि कोणकोणत्या तारखांना हे पाऊस पाहायला मिळेल? म्हणजे एका एका दमाने जर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस होईल का व्यापत-व्यापत जाणार? नाही काय होईल 21 ला सुरुवात होईल. हो. 21 पासून काय होईल मग इकडं पश्चिम महाराष्ट्र, हां. पुन्हा इकडं मराठवाड्याकडे, हो. इकडं विदर्भाकडे असं भागात पाऊस सुरुवात होईल. हो का? हो म्हणजे काय होईल दुपारा 3-4 ला इकडं पश्चिम महाराष्ट्रातून बऱ्याच ठिकाणी सुरुवात होईल दुपारनंतर. हां, मग हां, ती हां. संध्याकाळी पुन्हा दररोज वेगवेगळ्या भागात संध्याकाळपर्यंत बऱ्याच विखुर भागात जाईल. हो का? आणि मध्यरात्री पण खूप ठिकाणी जाईल. हां, मग हां, हां. 22 ला पुन्हा आणखी जवळपास सगळा भाग कव्हर करील. हो का? 23 ला आणखीन दररोज वेगवेगळ्या भागात जाईल. असं करत करत काय होईल हं, हं. 30 तारखेपर्यंत सगळीकडे चांगला पाऊस पडेल हो का? आणि शेतकऱ्याच्या पेरण्या सुरू होतील. हो, मात्र आपल्याला 21 तारखेपासून वेगवेगळ्या भागातनी दररोज पाऊस पाहायला मिळेल. हं. हो, मात्र 29 तारखेपर्यंत सर्वदूर पाऊस होण्याची शक्यता आहे. हो. हो, मात्र मुंबईला देखील काय होणार आहे मुंबई, पुणे, नाशिक, कोकणात हां. 23, 24, 25 चांगला मुसळधार पाऊस पडेल नाशिक या पट्ट्यात. हो का? मग त्याच्यामुळे काय होईल उत्तर महाराष्ट्राला पुन्हा पाऊस जाईल. हां, हां, हां. मुंबईकडे पाऊस पडला तर उत्तर महाराष्ट्राला जाणार मग ते. हां, हां, हां. हं. मात्र सर आता सोशल मीडियाच्या माध्यमातून तर असं सांगण्यात येत आहे, की वारंवार की मान्सून रखडला, मान्सून रखडला. मान्सून अजून पुढील 5 दिवस रखडणार. तर त्याबाबत काय सांगणार सर तुम्ही? नाही रखडला. तुम्हाला सांगतो, मी हं. खूप दिवसापासून काय म्हणलेलं की जूनच्या शेवटच्या आठवड्यात दरवर्षी भविष्यामध्ये ना काय करावं लागणार आहे माहिती आहे का? हां. आता इतके दिवस मी सांगत होतो पण ती खरी वेळ आता सांगण्याची आली बघा. हो, बरोबर. निसर्ग 22 दिवस पुढे सरकेला आहे. हो, दरवर्षी मान्सून 7 जूनला येते. पाऊस हो. कधी येणार तर कोणी लहान मुलाला विचारलं तर ते म्हणते 7 जूनला येणार. हो, बरोबर. पण भविष्यात आता हे लक्षातच ठेवावं लागणार. हं. मग पाऊस कधी येणार म्हणलं तर जूनच्या शेवटच्या आठवड्यात येणार असं दरवर्षी म्हणावंच लागणार आता हो, आपल्याला. बरोबर आणि सर. पेरण्या होणार. पेरण्या 7 होणार. जूनच्या दरम्यान जरी आला तर सगळ्या काही लोकांच्या पेरण्या होणारच नाही. हां. जूनच्या शेवटच्या आठवड्यातच सगळ्या. म्हणजे आता 2027 ला तशी परिस्थिती राहणार. हो, 28 ला राहणार, 29 ला राहणार. बरोबर. आणि जसं हे आता 2026 आहे. हां, हां. हीच परिस्थिती 29 ला एक राहील बघा. हो का? किती? 29 ला अशीच परिस्थिती पाहायला 2029 ला मिळेल. हीच हो, परिस्थिती अशीच. बरोबर. हं. मात्र मग त्यावर्षी बी आपल्याला अल निनोचं संकट पाहायला मिळेल का? म्हणणार हे सगळे ताणले आला म्हणून. हो का? त्याच्यामुळे अगोदरच सांगायला होतं तेव्हा. नाही, बरोबर आहे. आणि आता येणं 27 परत खूप पडणार. हां, 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 हां. हं. समजा पुढील 2 वर्ष पाऊस चांगला राहणार. हो 27-28. 27-28 पुन्हा आणि 29 ला पुन्हा हीच परिस्थिती. हो, पुन्हा हेच परिस्थिती. हं. पण शेतकऱ्याला म्हणा हां. पाऊस येणार आहे, दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. हो, पहिल्यापासून मी म्हटलं जूनमध्ये कमी राहील, हो, जुलैमध्ये जास्त पडेल पाऊस. हो, बरोबर. ऑगस्टला कमी, हो, सप्टेंबर, ऑक्टोबर पर्यंतचा पाऊस जास्त. जास्त राहणार. बरोबर आहे. हं. मात्र सर आता हे जे पाऊस आहे, तर शेतकरी या पावसाची पेरणीसाठीच वाट बघत आहे. म्हणजे काही भागातनी शेतकऱ्यांची लागवड झालेली आहे. जसं की तुम्ही सांगितलं होतं. 7 ते 14च्या हो, दरम्यान काही शेतकऱ्यांची लागवड किंवा पेरणी होईल, तर काही शेतकऱ्यांची झालेली आहे. हो. हो. मात्र 70% जे शेतकरी राहिलेला आहे, त्यांची पेरणी राहिलेली आहे आणि त्यांची आता आशा याच्यात होईल. आभाळाकडे लागलेली आहे. आता हे 21 ते 30 मध्ये होऊन जाईल आता याच्यात. आणि 21 ते त्याच्यातून 30 जर मध्ये काही उरले तर 10 जुलै ते 15 जुलैमध्ये जाणार. 10 जुलै ते 15 जुलैमध्ये. हां. हो, मग आता सर जुलै महिन्याची कशी काय अपडेट राहणार? म्हणजे जुलैमध्ये आपल्याला पाऊस जुलैमध्ये कसा जास्त पाऊस राहील. हो का? खंड वगैरे पाहायला मिळेल का सुरुवातीलाच? जुलै महिन्यामध्ये तुम्हाला सांगतो हं. 2, 3, 4 जुलैच्या दरम्यान एकदा पाऊस येईल. हां, हां. 10 ते 15 मध्ये एकदा येईल. हां. मात्र सर आपल्याला जुलैमध्ये खंड पाहायला मिळेलच समजा म्हणजे थोडक्यात. जुलैमध्ये काय होईल 4, 5, 6 जुलैच्या एकदा दरम्यान पाऊस येईल बघा. हो का?
10 जुलै ते 15 मध्ये एकदा येईल हां हां. आणि 20, 21, 22 ला एकदा येईल. 20, 21 आणि 22 ला एकदा येईल. म्हणजे जुलैमध्ये तीनदा पाऊस पडेल. हो का? हो. मात्र यंदा सर शेतकऱ्यांना पाणी द्यायचं काम पडेलच पिकांना. कारण की असा जर पाऊस आला समजा, आपण जून महिन्यामध्ये बघितला, आपल्याला चांगलाच नाही पाऊस पडणार. हं? हो एवढी का? काही गरज नाही भासणार. हां, 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 हां. मात्र शेतकऱ्यांना काही घाबरायचं काम एवढी नाही गरज नाही दुष्काळ भासणार म्हणलं. हो, हो. मात्र शेतकऱ्यांना काही घाबरायचं काम नाही, दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. नाही काही नाही. शेतकऱ्याला म्हणा की पेरण्या होणार तसं उशिरा होणार. हो, ते हो. बरोबर शेवटच्या आहे. टप्प्यात होणार समोर. हो. जमिनीमध्ये ओल असले तर पेरणी करायला माणूस शेतकऱ्यांनी सगळ्यात महत्वाचं तेच निर्णय घ्यायला पाहिजे. हो, बरोबर आहे. 4 बोट 6 बोट जर पेरणी केली तर काही अर्थ होणार. हो. मात्र सर यापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून असं सांगण्यात होतं, की मोठं अल निनोचं संकट आहे, दुष्काळ पडणार. परंतु तुम्ही पहिल्यापासून सांगत आहे, की दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. नाही पडणार. आणि तुम्हाला शेतकऱ्यांना काही सांगतो घाबरायचं काम नाही. हे काय झालं हां. सगळे तज्ञ एल निनोमध्ये काय भारतीय मान्सूनचं सूत्रधार समजायले तर हां, हां, हां. बरोबर. म्हणजे तेच सूत्रधार आणि मान्सून हा हां, कठपुतली समजायले असं समजायले तसं काही हां. नाही. नाही बरोबर आहे. हा. नाही तुम्ही एक वेळ ते सुरुवातीपासून हां, सुरुवातीपासून सांगत आहात तुम्ही सरासरी पाऊस राहणार. जास्त दुष्काळ सरासरी वगैरे पाऊस काही भीती नाही. राहणारच आहे. हो. हो. मात्र सर एकदा परत सांगा, की पाऊस कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये राहणार 21 पासून ते आता 30 हे काय पर्यंत? होणार आहे विदर्भ, हं, हं. वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ हो, आणि त्याच्यानंतर इकडं अमरावती, अकोला, बुलढाणा, हो, नांदेड ह्या हो. पट्ट्यामध्ये एक सुरुवात होईल. हां, हां. त्याच्यानंतर इकडं पश्चिम महाराष्ट्राकडे सुरुवात होईल. सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे. हो. तसाच पाऊस ते धाराशिव, लातूर, बीड, जालना, संभाजीनगर, हं. अहिल्यानगर, हो, आणि कोकण पट्टी मग पुणे असा हो. आणि त्याच्यानंतर पुढं सरकत पुन्हा उत्तर महाराष्ट्राकडे जाणार. हो का? हं. हो. म्हणजे जवळपास सगळं व्यापून टाकेल ह्या 8 दिवसामध्ये. या पुढील 8 दिवसामध्ये? हो. हो. 20 तारखेला बघा ना, म्हणजे 19 तारखेला वारं बंद होणार आहे. हां, हां, हां. 19 ला वारं बंद होईल. हो, म्हणजे उद्याच? हो. हो. वारं बंद 20 ला एकदम अशी गरमी जाणवल हां, हां, हां. आणि 20 तारखेला ते एक सांगतो, हो. असं तांबडं आभाळ होईल बघा सगळीकडे. हो का? किती? 21 ला तांबडा 20 तारखेला 20 तारखेला, 20 दिवस तारखेला. मावळ हो, दिवस मावळता. हो, 19 ला बी होईल आणि 20 ला पण होईल. हो, तर 20 ला जरा जास्त होईल. हो. मात्र 20 मग ला जर तांबडा जिकडून जास्त झाला की समजायचं तिकडून आता पाऊस येणार. हो, बरोबर. हे म्हणजे बघायलाच ना भेटेल बघा. हो. मात्र तांबडा आभाळ झाल्यानंतर 48 तासात किंवा 72 तासांनी 72 तासाचा पाऊस येतोय त्या भागात. हो, हो, हो. बरोबर आहे. तुम्ही सांगितलेलंच आहे यापूर्वीच्या रेकॉर्डिंगमध्ये. वाटलं बघा ना तुम्ही परवा दिवशी मला वाटल्यास मला काय करा हां. आणि ज्यावेळेस तांबडा आवाज झाला त्यावेळेस मला फोन लावा वाटल्यास त्या दिवशी रेकॉर्डिंग. बरं, बरं, बरं. नक्कीच सर. नक्कीच सर. तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि एक डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. धन्यवाद. हो, हो.